Dear friends, today I am going to tell you about have, has, had. What are have, has, had? These are the auxiliary verbs. Have, has, had ही सहाय्यकारी क्रियापद आहेत आणि त्यांचा अर्थ काय होतो आणि ते वाक्यात कसं वापरले जातात ते आपण या व्हिडिओत शिकणार आहोत. चला तर मग have, has and had. फर्स्ट have. हॅवचा अर्थ काय होतो मराठीत? हॅवचा अर्थ झाला च्या जवळ असणे किंवा ला असणे. हॅवचा अर्थ होतो च्या जवळ असणे किंवा ला असणे. म्हणजे एखादी वस्तू आहे जवळ ती दाखवण्यासाठी किंवा एखादं व्यक्ती आहे ती दाखवण्यासाठी हॅवचा वापर केला जातो. जसं फॉर एक्झाम्पल, त्या एक्झाम्पलवरच तुम्हाला समजणार आहे हॅव आणि हॅज आणि हॅड. पहिलं आहे हॅव. मग मी सांगतो आय हॅव अ न्यू कार. आय हॅव अ न्यू कार. मी म्हटलं आय हॅव अ न्यू कार. याचा अर्थ काय झाला? माझ्याजवळ एक नवीन मोटार गाडी आहे, म्हणजे नवीन कार आहे. च्या जवळ असणे. हॅवचा अर्थ काय झाला इथं? च्या जवळ असणे. माझ्याजवळ एक नवी मोटार गाडी आहे असं सांगायचं. हे तुम्हाला तुमच्या जवळचे एखादी वस्तूचे एक्सप्लेन करायची असेल तर तुम्ही हॅव वापरून सांगू शकता. लक्षात? मग तुम्हाला सांगायची असेल माझ्याजवळ एक पुस्तक, नवीन पुस्तक आहे, तर आय हॅव अ न्यू बुक असं सांगू शकता. नवीन बाईक आहे तर आय हॅव अ न्यू बाईक असं सांगू शकता. म्हणजे पहिला अर्थ काय झाला? च्या जवळ असणे असा अर्थ हॅवचा झालेला आहे. दुसरा अर्थ काय आहे? ला असणे. त्या व्यक्ती संबंधित सांगितलं जातं. जसं आय हॅव अ डॉटर. आय हॅव अ डॉटर. मला मुलगी आहे किंवा मला एक मुलगी आहे. ला असणे असा अर्थ झाला. दोन अर्थाने हॅव वापरता. एक म्हणजे जवळ असणे असं दाखवणे आणि ला असणे असं दाखवलं जातं. मग काय डिफरन्स दिसला तुम्हाला? आय हॅव अ न्यू कार. माझ्याजवळ एक नवीन मोटर गाडी आहे. त्या जवळ असणे हा पहिला अर्थ. दुसरा अर्थ आय हॅव अ डॉटर. मला एक मुलगी आहे. तुम्हाला सांगायचे असेल मला एक मुलगा आहे तर आय हॅव अ सन. मला एक सुंदर बायको आहे असं सांगायचे असेल काय सांगणार तुम्ही? मला एक सुंदर बायको आहे. माझ्या जवळ एक सुंदर बायको आहे असं नाही सांगू शकत. तेव्हा रिलेशन लक्षात. मग काय सांगणार? आय हॅव अ ब्युटिफुल वाईफ. आय हॅव अ ब्युटिफुल वाईफ असं सांगू शकतो. असा हा हॅवचा दुहेरी अर्थ, डबल मिनिंग आहे मराठीमध्ये आणि त्याचे डिफरंट वाक्य तुम्ही तयार करू शकता. नेक्स्ट हॅज. हॅजचा अर्थ च्या जवळ असणे, ला असणे असा अर्थ होतो. हॅव आणि हॅजचा अर्थ सिमिलर आहे. ला असणे, च्या जवळ असणे असाच होतो. लक्षात. फक्त आय आणि हॅज कर्त्यानुसार वापरला जातो. लक्षात. सिंग्युलर फॉर्ममध्ये करता असेल तर हॅज, प्लुरल फॉर्ममध्ये करता असेल हॅव. फक्त आय हा एक्सेप्शन आहे त्याला आणि सिंग्युलर यू हा एक्सेप्शन आहे. हे लक्षात ठेवायचं. जसं हॅजचे उदाहरण आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल शी हॅज अ न्यू बायसिकल. शी हॅज अ न्यू बायसिकल. तिच्याजवळ एक नवी सायकल आहे, बायसिकल आहे, दुचाकी सायकल आहे असं आपण म्हणू शकतो. च्या जवळ हा अर्थ हॅजचा दाखवण्यासाठी शी हॅज अ न्यू बायसिकल असं सांगू शकतो. आणि दुसरा अर्थ काय आहे? ला असणे तर ती काय सांगू शकतात अर्थ? दुसरा अर्थ काय सांगू शकता तुम्ही? ही हॅज अ सन. ही हॅज अ सन. त्याला एक मुलगा आहे. त्याला एक मुलगा आहे म्हणजे ला असणे हा अर्थ तिथे झालेला आहे. म्हणजे हॅव आणि हॅज यांचा सिमिलर अर्थ होतो पण कर्त्यानुसार ते वापरले जातात आणि त्याच्या मराठी मिनिंग स्पष्ट केला जातो.
तर हॅव आणि हॅजचा अर्थ त्याजवळ असणे, ला असणे असा होतो. थर्ड, हॅड. हॅडचं काय आहे तर मित्रांनो, हॅड हा हॅव आणि हॅजचाच भूतकाळी रूप आहे. हॅड भूतकाळी रूप आहे, भूतकाळात सांगितलं जातं. मग हॅडचा अर्थ काय झाला, च्या जवळ होते, ला होते या अर्थाने वापरलं जातं. च्या जवळ होते, ला होते भूतकाळात. हॅव हॅजचा भूतकाळ हॅड आहे. कसं, फॉर एक्झाम्पल, he had a beautiful house. He had a beautiful house. त्याच्याजवळ एक सुंदर घर होतं. त्याच्याजवळ एक सुंदर घर होतं असं सांगू शकता. नाहीतर तुम्ही काय सांगू शकता, ही हॅड अ ब्युटिफुल पेन. त्याच्याजवळ एक सुंदर लेखणी होती असं सांगू शकता. म्हणजे वस्तू काही दाखवायचे राहिलं त्याजवळ असा अर्थ व्यक्त करायला राहिला भूतकाळामध्ये, तर हॅड वापरून ते तुम्ही सांगू शकता. दुसरं उदाहरण, ही हॅड अ ब्युटिफुल वाईफ. ही हॅड अ ब्युटिफुल वाईफ. ही हॅड अ ब्युटिफुल वाईफ म्हणजे त्याच्याजवळ एक सुंदर पत्नी होती असं नाही सांगता येणार. त्याला एक सुंदर पत्नी होती. आता नाही आहे, होती आहे, हॅड आहे, मग त्याला एक सुंदर पत्नी होती असं सांगण्यासाठी हॅड वापरतात. असा डिफरंट आहे हॅव हॅज हॅडमध्ये. गॉट इट, द डिफरन्स बिटवीन हॅव हॅज हॅड, the meaning of have has had with the examples. Got it? Really? So you have to like and share the video, and then you have to and you should subscribe the channel. Thank you.